नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर अशी माहिती घेऊन आलेलो आहे मी. ती म्हणजे तुरीचे टॉप 6 वाण कमी पावसामध्ये भरघोस उत्पादन देणारे असे हे वाण आहे. या 6 वाणांचे मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत. किती कालावधीमध्ये कशा पद्धतीने त्यांचं उत्पादन निघते. तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो पहा, आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला असल्यामुळे आपली पेरणीची जी घाई आहे, जी लगबग आहे, ती आता मित्रांनो सुरू झालेली आहे. आणि त्यासाठी मित्रांनो आपल्याला टॉपचे चांगल्या क्वालिटीचे असे तुरीचे वाण मित्रांनो निवडायचे आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून लवकर उत्पादन मिळेल आणि कमी पावसात हे वाण आपल्याला निघतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे वाण निवडायचे आहेत. तर मित्रांनो या 6 वाणांपैकी जे टॉपचे वाण आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो 1 नंबर आहे अंकुर 137. हा वाण मित्रांनो आपल्याला आपण कमी पावसामध्ये जास्त भरघोस उत्पादनासाठी निवडू शकता. तर साधारणपणे मित्रांनो हा वाण 140 ते 150 दिवसामध्ये म्हणजे सर्वात लवकर येणारा वाण आहे. आणि मित्रांनो याचे जे दाणे आहेत ते लालसर आणि टपोरे दाणे आहेत. आणि मर रोगास हा मित्रांनो सहनशील आहे. आणि मित्रांनो हा आपल्या एकदम मध्यम ते भारी पाण्याच्या उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत आवश्यकपणे आपण हा वाण करू शकता. मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचा वाण आहे आणि मित्रांनो आपण याची निवड करू शकता. आता मित्रांनो याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे पंचगंगा लक्ष्मी तूर. हा वाणसुद्धा मित्रांनो खूप टॉपचा आहे आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि हा वाणसुद्धा मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकता. आणि याचा कालावधी मित्रांनो 145 ते साधारणपणे 150 दिवसांमध्ये हा वाण मित्रांनो काढणीस परिपक्व होतो. त्याच्यामुळे हा सुद्धा वाण आपण आपल्या शेतामध्ये पेरणीसाठी किंवा लावणीसाठी आपण याचा विचार नक्की करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो भरपूर फांद्या म्हणजे याला मित्रांनो भरपूर फांद्या आणि फुटवे खूप येतात. शेंगांचे घोपर येतात. त्याच्यामुळे भरपूर फांद्या फुटवा येतो आणि मित्रांनो ह्या वाणाला छाटणीची गरजसुद्धा करावी लागत नाही. एका शेंगामध्ये 5 दाणे असण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणजे 5 पेक्षा जास्त दाणे एका शेंगामध्ये ह्या वाणामध्ये मित्रांनो निघण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळे निश्चित आपण ह्या वाणाचा सुद्धा विचार करू शकता. आणि इतर वाणांच्या तुलनेत मित्रांनो दाणे थोडे लहान असू शकतात, पण मित्रांनो मर आणि वांज रोगास मध्यम प्रतिकारशक्ती याच्यामध्ये असते. म्हणजे मर जे आहे आणि वांज काय होतं, काही वेळेस काही शेंगा अशा वांज असतात त्याच्यामध्ये दाणे वगैरे नसतात. त्याच्यामुळे हा वाणसुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. मध्यम प्रतिकारशक्ती याच्यात चांगली असते. त्याच्यामुळे हा वाणसुद्धा मित्रांनो आपण पंचगंगा लक्ष्मी तूर हा वाणसुद्धा मित्रांनो आपण आपल्या शेतीसाठी निवडू शकता पेरणीसाठी. आता मित्रांनो आपल्याला तिसरा वाण पाहायचा आहे, तो म्हणजे ग्रीन गोल्ड 100. मित्रांनो हा सुद्धा वाण खूप चांगल्या प्रकारचा आहे. मर रोगाला अत्यंत प्रतिकारशक्ती याच्यामध्ये जास्त आहे मित्रांनो. आणि 99% सुरक्षित गुच्छामध्ये शेंगा लागतात. म्हणजे याची शेंगा लागण्याची पद्धत गुच्छामध्ये असते. अशी एक एक सुट्टी शेंग नसते मित्रांनो. याची डायरेक्ट शेंगांचा गुच्छ असतो, घोपरासारख्या शेंगा असतात. त्याच्यामुळे हा ग्रीन गोल्ड 100 हा वाणसुद्धा आपल्या पेरणीसाठी मित्रांनो आपण निश्चित याचा विचार करू शकता. आणि मित्रांनो याची उत्पादन जी क्षमता आहे ती उत्पादन क्षमता मित्रांनो एकरी 10 ते 12 क्विंटल सरासरी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा वाणसुद्धा आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी या वाणाचा सुद्धा विचार करू शकता मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत तो म्हणजे
चौथ्या नंबरचा वाण खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तो म्हणजे बूस्टर लाल क्रांती. मित्रांनो, बूस्टर लाल क्रांती हा वाण साधारणपणे 155 ते 160 दिवसामध्ये मित्रांनो हा वाण आपल्याला काढण्यासाठी परिपक्व होतो. आणि मित्रांनो, आता हा कोणत्या जमिनीमध्ये येतो ते पाहूया. कोरडवाहू शेतीसाठी मित्रांनो हा वाण अत्यंत उत्तम आहे. म्हणजे कमी पाणी सहन करण्याची क्षमता, म्हणजे कमी पाणी असतानासुद्धा हा वाण मित्रांनो तुमचा येऊ शकतो. तो म्हणजे बूस्टर लाल क्रांती 155 दिवसामध्ये मित्रांनो हा वाण निघतो. आणि मर आणि फांदी मर रोगास प्रतिकारशक्ती याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. त्याच्यामुळे हा वाण तुम्ही निश्चित याची चॉईस करू शकता. आणि योग्य व्यवस्थापन असल्यास 12 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन एकरी या वाणामध्ये निघण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे निश्चित मित्रांनो आपण या वाणाचा सुद्धा विचार करू शकता. मित्रांनो, आता आपल्याला पाहायचा आहे तो 5वा वाण आणि तो म्हणजे दप्तरी गोल्ड 48. दप्तरी 48 गोल्ड हा वाण पाहायचा आहे मित्रांनो. आता या वाणाची वैशिष्ट्ये काय बघा. याचा कालावधी सर्व प्रकारच्या जमिनीत येण्याची योग्य, म्हणजे सर्व जमिनीत योग्य प्रकारे हा वाण येऊ शकतो मित्रांनो. आणि हलकी चिबट जमीन सोडून हा वाण चांगल्या प्रकारचा येऊ शकतो मित्रांनो. याच्यामध्ये बघा हलकी आणि चिबट म्हणजे जे चोंधाडाची जमीन सोडून हा वाण तुम्ही करू शकता. म्हणजे चांगली जमीन जर असेल तुमची तर त्या जमिनीमध्ये एकदम हलक्या जमिनीमध्ये मित्रांनो हा वाण येण्यास थोडा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे या वाणाची सुद्धा आपण योग्य जमिनीसाठी निवड करू शकता. आणि दाण्याचा आकार जाड आणि मोठा, मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो मित्रांनो ह्या वाणाला. त्याच्यामुळे या वाणाची सुद्धा आपण मित्रांनो हे करू शकता, निवड करू शकता. आणि उत्पादन देण्याची जी क्षमता आहे मित्रांनो याच्यामध्ये एकरी 10 ते 12 क्विंटल सरासरी उत्पादन देण्याची क्षमता मित्रांनो या दप्तरी 48 गोल्ड या वाणामध्ये आहे. तर आपण निश्चित याचा विचार करू शकता. आणि मित्रांनो, आपल्याला आता शेवटचा जो वाण आहे तो पाहायचा आहे 6वा. तो म्हणजे मुन्नी तूर. श्रीराम सीड्स या कंपनीचा आहे हा वाण मित्रांनो. आता ह्या वाणाची वैशिष्ट्ये काय बघा. कमी पाण्यात येणारे, म्हणजे जुने आणि विश्वासू असे हे वाण आहेत मित्रांनो. हा वाण विदर्भ आणि मध्य प्रदेशात चांगल्या प्रकारात, चांगल्या भागात प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा वाण मुन्नी तूर हा सुद्धा निवडू शकता मित्रांनो. आणि याची छाटणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. म्हणजे या वाणाची मित्रांनो छाटणी करावी लागते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे टॉपचे 6 वाणांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा सल्ला, लवकर येणाऱ्या वाणामुळे धुक्यात होणारे नुकसान टाळता येते. आणि बाजारात सुरुवातीच्या काळात आवक कमी असल्यामुळे चांगला भाव मिळतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे तुरीचे लवकर येणारे टॉपचे 6 वाण या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन असेल तर माझ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. खूप खूप धन्यवाद.